welcome back to our channel. So, welcome back to our channel. हॅलो आमच्या चॅनल मध्ये हाय ना. वेलकम वेलकम. चला वेलकम मध्ये आपण जाऊ शेतामध्ये. चला आपलं शेत दाखवायचंय. हा कसं आहे का आपलं शेत? आमचं शेत लय ब्युटिफुल आहे. किती दृश्य आहे, बापरे किती सुंदर दिसते बघा शिवनेरी. सनसेटचा टाइम झाला, एकदम ब्युटिफुल असं वातावरण आहे बघा. जरा 2 मिनिटं काढून बघितलंच पाहिजे, एवढा सुंदर हा सनसेटचा टाइम झालाय. किती सुंदर दिसते बघा. हा आहे आपला शिवनेरी किल्ला आणि हा आहे सनसेट. चला सर्वांना आपण जाऊ शेतात सर्वांना. अरे हातू नको. ओके. चला सर्वांना आपलं आलं शेत. चला व्हिडिओ काढू. चला भुईमुग काय बघ बरं. काय हे काय मॅडम? मॅडम हे काय तुमच्या शेतामध्ये? हे भुईमुग. काय भुईमुग. काय काय? भुईमुग. भुईमुगाच्या शेंगा आहेत. भुईमुग भुईमुगाच्या शेंगा आहेत. कुठे चाललंय? इकडे या चला, दुसरं शेत दाखवा. आणि तिकडे काय तिथं ती ते गुरांना खायला काय टाकलंय? ती मका. काय आहे? मका. काय आहे? मका. ओके. आणि हे काय आहे? हे हे आमचं शेत आहे. शेत याच्यात काय लावले? हे काय लावले? काय लावले? भुईमुग. भुईमुग. शेंगा शेंगा शेंगा. शेंगदाणे लावलेत असं म्हणजे. शेंगदाणे शेंगदाणा. काय लावलेत? शेंगदाणा. शेंगदाणे लावलेत का? बर बर ठीक आहे. आता कुठे घेऊन जाताय तुम्ही आम्हाला? ही आमची गाई. तुमची गाई आहे का? तिचं नाव काय? लक्ष्मी आहे ही तुमची? अरे बापरे, छान आहे हो ही. खूप सुंदर आहे ती. हा घेऊन जाता घेऊन जाऊ. कुठं? तुमच्या घरी. आमचं घर कुठे? इथे. हो का? बरं बरं ठीक आहे. हो लय दिवस आपण इथलं घर मोबाईल बघितलं मी. हो अच्छा. हे काय हो? हे काय तुमच्या शेतात? हे गौछडी. काय? गौछडी. गौछडी? हा अहो ते गुलछडी असतं. गुलछडी गुलछडी आहे. काय रे? गुलछडी. गुलछडी काय आहे? गुलछडी. ओके. त्याला कसे फुलं येतात? खूप सुंदर. खूप खूप सुंदर. हा कोणत्या कलरची येतात पण? पिंक कलरची. व्हाईट कलरची येतात. व्हाईट कलरची. तर आम्ही तुम्हाला पुढे जाऊन दाखव. अच्छा. हे कोण आहेत? हे गायचं नाव काय? लक्ष्मी. तिचं पण लक्ष्मी. हिचं पण लक्ष्मी का? हा हिचं नाव चित्रा नाही, तिचं नाव चित्रा आहे. त्या व्हाईटचं नाव चित्रा आहे. हा हिचं नाव काय आहे? लक्ष्मी. ही कोण आहे? कोणी? लक्ष्मी. लक्ष्मी. आणि ती कोण आहे? चित्रा. चित्रा. कोण आहे? चित्रा. ठीक आहे चला चला. हे बघ माझे मोठे बाबा. हा ओके ओके चला. छान आहे हो तुमचं शेत. हा. मस्त वाटलं आम्हाला येऊन. आमच्या घरी या मग मी तुम्हाला आमचं हे दाखवेन. काय काय दाखवील? ओके. पुढे जाऊन दाखवता. बरं बरं. हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे कोण आहेत? कोणाचे? तुमचे आबा आहेत का? बरं बरं. आणि तिकडं कोण आहे? हा. काय दाखवता? हो आलो आलो. हा तर इथे ना वावरांची फन्नी चालू आहे, कारण आत्ताच कांदे काढून झालेत म्हणून वावरं तयार करायचं काम चाललंय. वावरात फन्नी ठेवली म्हणजे मग पाऊस झाला की ओके आय एम सॉरी पाऊस झाले की पेरणीसाठी छान, म्हणून मग आता वावरं फुलून ठेवतोय. मग आता आम्ही चाललोय ट्रॅक्टरवर, कारण तिथं काढले लावलेले पहिले ते वावर तुम्हाला दाखवते. काय इकडच्या शेतामध्ये लावलेलं?
कुठे आहेत कांदे? ते दिसत नाहीत. पळू नका ना तुम्ही पळू का नका ना, थांबा सांगा जराशी. आम्ही कांदे काढून टाकले आणि त्या वरती टाकले. अच्छा, कांदे काढून टाकले का? हा, मग आता काय करणार या शेतात? आम्ही ह्या शेतात माती खेळतो. अहो पळू नका ना तुम्ही. हा आमचा बाबा आहे. तुमचा बाबा आहे का तिकडं? हे आमचं शेत. अच्छा, हे तुमचं शेत आहे का? ओके, ऐका ना. काय बोला? दुसऱ्या शेताला घेऊन चला ना आता. आ? टोमॅटोच्या शेताला घेऊन चला ना. आमच्याकडे टोमॅटो हे ते. चला मी तुम्हाला दाखवतो. चला आमचा हात पकडा. तिथले बेकार आहे. पडायची भीती वाटते त्याच्यावरून जायचं. तर आम्ही तुम्हाला शिकवतो कसं जायचं. चला ना आम्ही ट्राय करतो. थांबा बघा हे बघा. आता तुम्ही तिथे या, तुम्ही द्या. चला आता हात पकडा. हे आमचे टमाटर आहे. ओके, छान आहे. तर हे आहे आपलं टोमॅटोचं शेत. उन्हामुळे प्रचंड टोमॅटो सुकलेत. त्याला पाणी पण जाते, पण ऊन एवढं आहे ना की टोमॅटो लगेच सुकून जातात. आता मस्त फुलं आलेत बघा, तुम्हाला दिसू शकतात किती छान फुलं आलेत. मस्त टोमॅटो आलेत छोटे छोटे. आता याला एक छान फवारणी करायची, म्हणजे हे टोमॅटो मस्त हिरवेगार होतील. आणि पाणीही आता चालू आहे, पाऊसही पडून गेला, त्यामुळे आता जरा याच्यातले गवत वगैरे काढून याला जरा छान बनवायचं. तर हा बघा शिवलेली किलो किती सुंदर व्ह्यू आहे. त्याला संध्याकाळचा टाइम लगेच टोमॅटो पण तोडलं. एवढं छोटंसं टोमॅटो आणि बोलती की भाजी करायला घ्यायची. मस्त असं दुसऱ्या वावरात गेले. खाली कांद्याचं वावर आहे, त्याच्याच वरती कांद्याचं वावर आहे. तर खाली ट्रॅक्टर चालला आहे, तो वरती पण ट्रॅक्टर करायचं आहे. तर त्यातल्या थोडंसं पिशव्या वगैरे उचलायच्या होत्या, मग ते थोडं आम्ही काम केलं. काय तर आता बघा हा शिवनेरी किल्ला तुम्हाला मी दाखवते. किती सुंदर दिसतोय. नाईटचा व्ह्यू हा, 6 वाजल्याचा व्ह्यू आहे हा. किती मस्त येलो सगळं आकाशात झालं वातावरण. तर हे जे तटबंदी आपलं वावर आहे. तर असं म्हणतात ना की जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपलं वावर आहे. तर जिथपर्यंत तटबंदी दिसते ना किल्ल्याची तिथपर्यंत आपलं शेत आहे. तर किल्ल्याच्या पायथ्याशी आमचं शेत आहे. आणि हे आहे बाजरीचं शेत. तर ही जी बाजरी आहे ना ती बऱ्यापैकी पक्ष्यांनीच खाल्ली आहे, कारण किल्ल्याच्या शेजारीच वावर असल्यामुळे पक्षी जनावरं यांचा खूप जास्त त्रास आम्हाला असतो. तर त्यामुळे आता ही बाजरी न काढताच आम्ही अशीच सोडून दिली आहे पक्ष्यांसाठी. आणि आहे काही टोमॅटो बघा इकडच्या साईडला छान झाले, की जिकडे छान पाणी बसते तिथे टोमॅटो खूप छान झाले. आणि जिथे थोडं कमी पाणी बसते किंवा तुरळक पद्धतीत पाणी जाते तिथे थोडं पाण्याचा तुटवडा पडला, तिथे जरा झाडे सुटली. आणि मग नंतर खालीच्या शेतात गेलं तर पिल्ली बसलं ट्रॅक्टरवर, कारण तिला ट्रॅक्टरवर बसायला खूप आवडते. मग मस्तपैकी ट्रॅक्टरवर बसली. मस्त आम्ही थोडा वेळ म्हणजे तिने ट्रॅक्टरचा आनंद घेतला. मीही मस्त त्यांचा व्हिडिओ शूट करत होते. बाबांनी ती मस्त ट्रॅक्टरवर बसली होती. बाबाशी गप्पा गोष्टी करता छान ट्रॅक्टरवर काम चाललं होतं तिचं. मला असं वाटतं ना पिल्लू माझी लवकरच ट्रॅक्टर शिकेल, कारण ती एवढ्या वेळा ट्रॅक्टरवर बसती ना, कधी बाबासोबत कधी आबासोबत. आणि प्रत्येक गोष्टी विचारत असते, बाबा हे हँडल कसं फिरवायचं, हे का दाबायचं, हा क्लच का हे करायचा. म्हणजे पूर्ण असं नाही का जिज्ञासा होती आहे तिची. त्यामुळे ती लवकर शिकेल असं वाटतं. तर खूप मस्त वाटतं ह्या टाईमला शेतात आल्यावर. खूप छान छान दहा वाजता पिल्ली असती, ऊनही लागत नाही काहीच नाही. मस्त पण लागत छानपणे बसून मस्त पाणी वगैरे पिऊ वाटतं, जेवण करू वाटतं. आणि त्याच्यावेळेस नंतर नाश्त्याला घेऊन येतो जेवण वगैरे किंवा काही नाश्ता वगैरे असतो तर मला तिकडे मस्त बाई करतं. मला खूप छान वाटते ट्रॅक्टरवर बसून. मग बाबा बोललं की आता तिकडचा कचरा उचला. मग थोडा वेळ थोडं कोळपलं, तिला बोललं की व्हिडिओ काढ. तर कसला आमच्या मॅडमला व्हिडिओ काढायचा, त्यांना मोबाईल बघायचा होता. मग त्यांना व्हिडिओ काढू शकला नाही. मग तसंच मोबाईल पकडला आणि थोडासा व्हिडिओ काढला. ते झाल्यानंतर मग थोडं काम केलं आणि मग घरी चाललं. पुन्हा संध्याकाळ झाली आहे. नाईटचा व्ह्यू बघा आमच्या घरापासून किल्ल्याचा हा नाईटचा व्ह्यू आहे. लाईटिंग लागलेली आहे किल्ल्यावर, पूर्ण लाईट लागल्यात. आणि किल्ली इथं बाय बोलतो बघा आपल्याला. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.